मी वॅस्ट्रो गायत्री जोशी, ज्योतिष्य आणि वास्तू सल्लागार. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशींचं मासिक राशी. व्यवसाय, नोकरी, पैसा, नाती, कौटुंबिक जीवन, लकी नंबर, लकी कलर आणि उपाय या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण जाणून घेऊया आपल्या ग्रहगोचरेबाबत. या महिन्यात शनीची कृपा तुमच्यावर असणार आहे, मात्र तो कष्ट आणि शिस्त लावून तुम्हाला जाणार आहे. ग्रहाची अनुकूल दृष्टी असल्याने आर्थिक बाबतीत जी चणचण जाणवत होती ती कमी होताना दिसेल. सूर्याच्या भ्रमणामुळे नोकरीत काही बदल घडताना दिसून येणार आहे. आपण जाणून घेऊया आपल्या करिअर आणि नोकरीबाबत. आपण नोकरी करत असाल तर या महिन्यात संमिश्र असा फळ देताना दिसतोय. त्याचबरोबर जर आपण कोणावर अति विश्वास ठेवत असाल तर या महिन्यात ते दगाबाजी होण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कामाचा ताण फार वाढणार आहे. आपल्याला चिडचिडेपणा पण वाढताना दिसणार आहे, परंतु आपण शांततेने काम करण्याचा निर्णय घ्यावा. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुमचे जे गुप्त शत्रू आहेत ते सुद्धा डोकंवर काढून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपल्या कामावर अगदी लक्ष ठेवूनच काम करणे गरजेचं आहे. जर आपण व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये आपला व्यवसाय अगदी संथ गतीने चालताना दिसणार आहे. कोणतेही मोठे कार्य करताना नक्की विचारपूर्वकच निर्णय घेणे गरजेचं आहे. आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती. या महिन्यात फार उत्तम असे योग दिसत नाही आहेत. त्यामुळे पैशाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करता या महिन्यात सावधगिरीने पुढे जा. आपल्या मालमत्ते संदर्भात आणि आपल्या चैनीच्या गोष्टींवर खर्च होण्याचे जास्तीत जास्त संकेत आहेत. आता आपण जाणून घेऊया आपलं प्रेम, वैवाहिक जीवन आणि अविवाहितांसाठी. या महिन्यात प्रेम किंवा वैवाहिक जीवनात असाल तर या महिन्यामध्ये काहीतरी अडचणी उद्भवू शकतात. आपला अहंकार मध्ये येऊ शकतो आणि जोडीदारांमध्ये भांडण होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणा, अहंकार टाळा. आपण अविवाहित असाल तर या महिन्यामध्ये प्रस्ताव तर येऊ शकतात, मात्र त्या प्रस्तावाची पडताळणी करूनच पुढे जाणे गरजेचे. आपण जाणून घेऊया आपलं कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये कुटुंबामध्ये वाद उत्पन्न होऊ शकतात. पूर्वीपासून चालत आलेला वाद वर डोके काढू शकतो. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे तेवढेच गरजेचे असेल, कारण या महिन्यात आपले चिडचिडपणा वाढणार आहे. घरामध्ये वेळ देऊ शकणार नाही आहे. त्यामुळे आपण शांततेने निर्णय घेतलेले कधीही योग्य असेल. आता आपण जाणून घेऊया आपल्या आरोग्याबाबत. या महिन्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे असेल, कारण नैराश्य, ताणतणाव, मानसिक ताण यामुळे आपल्याला आरोग्याच्या बाबतीत ताण उद्भवू शकतो. सोबतच जे जुने आजार होते ते डोकेवर काढू शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. सांधेदुखी, पायदुखी हे सुद्धा त्रास होण्याचे संकेत आहेत. आता आपण जाणून घेऊया आपला लकी कलर. आपला लकी कलर जांभळा आणि निळा असणार आहे. आपला लकी नंबर जो असणार आहे तो 4, 8 आणि 22 असणार आहे. आता आपण जाणून घेऊया खास उपाय. आपल्याला दर शनिवारी हनुमंताचं दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे आहे. सोबतच दर शनिवारी काळा कपडा घालायचं टाळायचं सुद्धा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जर आपले काही प्रश्न असतील तर आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी त्या निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया मीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.